राज्यात 3 पक्ष सत्तेवर आहेत, त्यातले कुठले पक्ष तुमच्या बाजूने बोलतात आणि कुठले पक्ष विरोधात बोलतात? नेमका विरोध कोणाचा आहे? कारण छगन भुजबळांचं नाव येते वारंवार. बाकी 3 पक्षाच्या प्रमुखांची भूमिका काय आहे? 3 नाही, सगळे 6चे 6. कोणालाच वाटत नाही मराठ्यांचं कल्याण व्हावं, आत्ता पण आणि 75 वर्षापासून पण. आणि हेच मराठ्यांनी यावेळेस ओळखलंय. म्हणून सामान्य गरीब मराठा आपल्या बाजूने भाऊ. कुणी येऊ नाही तर नाही. फक्त ईदाला प्रश्न होता तर निवडणुकीच्या आज इथं मराठी मी दाखवतो कोल्हापूरला ताकदीनं. इथल्या मराठ्यांना तुम्ही हिनवलं ना, किंवा आमच्या दौऱ्याला हिनवलं ना, किंवा आम्ही मराठ्यांसाठी काम करतो म्हणून तुम्ही हिनवलं ना, आता रिस्पॉन्सच नाही, पुढं गर्दीच नाही. तुम्ही संख्येत तोलायला लागले का? मराठ्याला संख्याच पाहिजे का? मराठ्यांची बुद्धी, मराठ्यांचं मन काय म्हणतंय हे नाही शोधलं तुम्ही. घरात असा मराठा नाहीये. मी प्रामाणिकपणा सांगतो. मग तो पक्षाचा बी असू द्या, त्याला वाटतंय मनोज जरांगे पाटील करतोय, योग्य करतोय, आपल्या लेकरासाठी करतोय. पक्षातला सुद्धा मी सगळ्या क्षेत्रातले सांगतो तुम्हाला. डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक असतील, बिल्डर असतील, उद्योग असेल, शेतकरी मराठा असेल, ऊस तोडणार असेल, ट्रॅक्टर ड्रायव्हर, सगळे श्रीमंत मराठा, सगळ्यांना वाटतं हे योग्य पाऊल आहे. पण तुम्ही जर संख्यात तोलणार असला तर तुम्हाला मला संख्या कोल्हापुरात दाखवावी लागणार. कारण तुम्ही माझ्या मराठ्याला हिनवलंय, मराठी एक होत नाही. एकीकडे आपण पाहतो की मराठा आरक्षणाचा प्रश्न इतका गंभीर असताना देखील दुसरीकडे मी मुख्यमंत्री तू मुख्यमंत्री अशा प्रकारची भूमिका मांडली जाते. बाकी या प्रश्नावर मात्र कोणी बोलत नाही. अजितदादा म्हणतात की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, बाकीच्या प्रश्नावर फार बोलताना दिसत नाही. हे पहिल्यापासूनच बघलं दादा. आम्ही 70 वर्षापासून हेच झालं आमच्या वाट्याला. म्हणून मी मराठ्याला सांगतो, पक्षाचे नेते आणि पक्ष मोठा करायचा आता बंद करा थोडं. यांच्या मागं पुढं पळून तुमच्या पोराचं कल्याण होणार नाही. म्हणून आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणात पोरं वर जातील, नोकऱ्यात पोरं वरती जातील, त्यानंतर आपण व्यवसायाकडे वळू. व्यवसायाकडेही पोरं गेले पाहिजेत, व्यवसायही सुरू झाले पाहिजेत. परंतु प्रथम त्यांना आरक्षण देणं खूप गरजेचं आहे. आणि हे राजकारणी लोक मिळून देणार नाहीत. यांच्या अशा शर्यती चालणार. तू उपमुख्यमंत्री, मी होतो मुख्यमंत्री, तू करा असं. यांचं याच्यातच पूर्ण आयुष्याने घालवलंय. पण आपलं आयुष्य यांच्या स्पर्धेत मागं पडून गेलंय. आपल्याला पोरं मोठं करायचं असतील तर एक जीवानं राहावं ही माझी समाजाला विनंती. माझी एवढीच तळतळे. मला काय, मी पहिले एकटं गरीब आहे पहिल्यापासून. मी साधा माणूस आहे. मला काय 100 लोक असले तरी मी उकाड्यावर बसतो. आणि 10 लाख असले तरी मग तेच असं आहे का? इथून मागं 10 लाख होते तेव्हा मी मनात हिंडत होतो, खाली बसतच नव्हतो. तेव्हा माझं असं तेच होतं. आता 100 लोक असले तरी माझं तेच आहे. माझं वागणं, मी गरीबातला आहे. मला लय मोठे लोक असले तरच करमत, नाही तर करमत नाही असं मग काय नाही. कारण पहिल्यापासूनच आम्ही 2-4 राहणारे लोक आहेत. कारण यांना सवय आहेत त्या नेत्यांना. गर्दी लागती, चपला सोडलेले मोठ लागत त्यांच्या बंगल्या पुढे यांना तरच करमत, नाही तर मग हे राजकीय संन्यास घेतात. तसं मग काहीच नाही. मला काही सुखदुःख नाही. मी 10 मराठ्यांचे लोक असले तरी जीव गेला तरी त्या गरिबांसाठी लढणार आहे. आणि करोड असले तरी जीव गेला तरी लढणार आहे. करोड लोक होते अंतर्वलीत, करोड. तरीही मी कधीच हवेत चाललो नाही. मी माझे पाय जमिनीवर ठेवलेले. मी आता खूप प्रसिद्धीला म्हणून मी काय आणखीन बी वेगळं जेवत नाही. मग जे जेवायचं तेच जेवतोय. म्हणजे मी भापीत जगत नाही, कधीच मस्तीत कधीच जगत नाही. मला करोड लोक असले तरी मी त्यांच्याच न्यायासाठी लढणार. आणि फक्त 10 बी असले तरी मी मागे सरकारणार नाही. पाठ पुरविणार सरकारची, पण मराठ्यांना आरक्षण देणार. फक्त मराठ्यांनी एक लक्षात ठेवायचं, पुढं मराठ्यांना कुणी हिनवायला लागलं तर हिनवणाऱ्याला सोडायचं. पाटील कपडे घालू अथवा न घालू सारखे दिसतात, दाढी वाढवल्याने छत्रपती होत नाहीत असं राणेंनी टीका केली तुमच्यावर. नाही जाऊ दे, त्यांना काय आता कामात लावलेलं फडणवीस साहेब. फडणवीस साहेबांची टोळी घेतली अभियान, ते दरेकरनं केलेलं अभियान आहे. दरेकरणात आता बरेच समूह सुद्धा फोडलेत मराठीचे. पहिले ते क्रांती मोर्चा फोडला होता, त्याच्यात एका क्रांती मोर्चे ते 3 क्रांती मोर्चे केले. महापाप डोक्यावर घ्यायला लागले ते मराठ्यांचं. काही आमदार जमा केलेत, काही संघटना जमा केल्या. हे अभियान आहे. ते अभियान नाव दिलं त्यांनी, पण ते मला उघडं पाडण्यासाठी, मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे, षड्यंत्र असलेलं जाळं आहे सरकारचं. मी गुदत नाही जाळ्यात, मेलाय पक्का आहे. काळजी करू नका मला. फक्त मराठ्यांना विनंती आहे, एकजुटीनं राहा तरच तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणार आहे, कल्याण होणार आहे. नसता मी तर लढणारच आहे, पण तुमच्या लेकराचं तुमच्या हातानं मराठ्यांनी वाटोळं करू नका ही माझी मराठा समाजाला विनंती आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.